हाय हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना. चला तर मग आता सकाळचे वाजले होते 6 आणि माझे दोन्ही पण मुलं आहे ना मस्त झोपलेली होती. तर म्हणजे क्लायमेट बाहेर खूप छान होतं. त्याचा व्हिडिओ पण मी तुमच्याशी एक शेअर केला होता. तर मग म्हटलं चला आता दोघे पण झोपले ना, तोपर्यंत पटपट पटपट सर्व काम मी आवरून घेते. आता सर्व काम म्हणण्यापेक्षा माझं ना झाडू आणि पोछा जरी झाला ना तरी पण मला खूप म्हणजे खूप मोठं काम झाल्यासारखं वाटतं. कारण कपड्यांना तर आहेत वॉशिंग मशीन. मग जेवढे जेवढे टाकता येतील वॉशिंग मशीनमध्ये ते सर्व मी मशीनमध्येच धुवत असते. तर मग आता आहे ना सकाळचा झाडू हा आहे ना मी पूर्ण काना कोपरे सगळ्याचं उखडून मारत असते. कारण संध्याकाळी मग जिथं जिथं जेवढा वेळ भेटेल तेवढाच. कारण संध्याकाळी 5-6 नंतर काय ते दोघं पण झोपत नाहीत. आणि छोटं बाळ पण 7व्या महिन्यामध्ये रिंगायला बसायला लागलं आहे. छोटा मुलगा, माझा मुलगाच आहे दोन्ही पण. तर त्यामुळं मला आहे ना त्यांना तो खूप पडतो डोक्यावरती. मग त्यालाच मला घेऊन बसावं लागतं. मग मी सकाळीच काय करते, एकदा छानपैकी सगळीकडून झाडू वगैरे मारून घेते. म्हणजे माझं एक काम होऊन जातं. त्यानंतर आहे ना वेळ येते तर ती पोछा करायची. त्यानंतर झाडू झाला, मस्त चौकडून आहे ना पोछा मारून घेतला. तर आता आहे ना तुमच्या बाळाविषयी जर काही रेसिपीज वगैरे शेअर करायच्या असतील किंवा तुमचे काही प्रश्न वगैरे असतील ना तर मला विचारू शकतात. आता मी तर इथे लगेच पोछा पण लगेच मारून घेत आहे. बघून आले दोघं झोपले की काय आणि लगेच पोछा पण मारून घेतला. आणि तर ते का सांगते माहिती आहे का, माझी पहिली प्रेग्नन्सी माझे मिस्टर आर्मीमध्ये असल्यामुळे सोबत गेली, तर ती राजस्थानला थांबली. आणि दुसरी प्रेग्नन्सी इथे पंजाबला. तर दोघी पण सोबत म्हणजे सोबतच थांबले. मग सोबत कसं घरचं कोणी नव्हतं ना. मग जे काही होईल जसं बाळाचं संगोपन असेल किंवा स्वतःची प्रेग्नन्सी असेल तर ते एकमेकांना विचारून अनुभवातनं असंच झालेली आहे ती. तर त्याच्या काही तुम्हाला जर त्याच्याविषयी पण जर जाणून घ्यायला आवडेल तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक वगैरे करा. अजून आहे ना माझं न्यू चॅनल आहे, त्याच्यामुळं मला थोडंसं बोलायला हे होतं, तर ते तुम्ही समजून घेऊ शकतात. असं कन्फ्युजन होतं काय बोलू काय नको, काय बोलू काय नको. तर तेवढं तुम्ही मला नक्कीच समजून घ्याल अशी अपेक्षा करते. तर इथं ना बसून पोछा का मारते, तर माझं थोडंसं तब्येत वाढलेली आहे. 2 शिजर आणि दुसऱ्या शिजरमध्ये संततीचं ऑपरेशन पण करून घेतलं. तर त्यामुळे माझं थोडीशी तब्येत पोट वगैरे वाढलेलं आहे. तर मग मी बसून पोछा लावते. तर बघू शकतात झाडू पोछा झाल्यानंतर असं काहीसं वाटत होतं, मस्त घरामध्ये फ्रेश असं वाटत होतं. तर तुम्हाला माझी क्वार्टर व्हिजिट, आता घराची आपण टूर म्हणतो, तर क्वार्टरची व्हिजिट जर हवी असेल तर मला ती पण कमेंट करून सांगा. मी नक्कीच तुम्हाला माझं पूर्ण क्वार्टर, पूर्ण एरिया नक्कीच दाखवायचा प्रयत्न करेन. मग आता म्हटलं चला भरपूर दिवसांनी हसबंड घरी होते तर सोबत चहा. मग सकाळी सकाळी चहा म्हणजे खूपच छान. त्यानंतर लगेच किचनकडे. आता बघून आले पुन्हा मुले झोपलेली होती, तर म्हटलं चला नाश्त्याची तयारी वगैरे करूया. आता संडे होता त्यामुळे पोहे वगैरे काय बनवत बसणार नव्हते. डायरेक्ट भाजी चपाती असंच काहीतरी बनवणार होते. ते पण बोलले मी काही नाश्ता करून जाणार नाही. तर म्हटलं चला थोडंसं किचनची साफसफाई करूयात. काय होतं, तो रडायला लागला की मग सगळं सोडून पळावं लागतं त्यांच्या मागे, नाही का. आता इथं ना परत एक गंमत झाली बरं का. इकडे किचनकडे आवरत बसले बसले, तिकडे व्हिडिओकडे बघत बसले बसले आणि इकडं माझं दूध सगळं सांडून गेलं खाली. तर मग चला ते आवरलं. आता ते दुधाचं आवरत गेले तोपर्यंत इकडं लगेच छोटं बाळ उठलं. तर बघा, झोपेतून उठल्यानंतर अशा काहीशा रिॲक्शन होत्या माझ्या. शिवच्या, याचं नाव शिवांश आहे. आणि त्यानंतर आमचे शेजारचे आले होते, म्हणजे 15-20 दिवस सुट्टीवरनं आले होते. तर मग ते फार थकून वगैरे येतात ना, जसं कोणी प्रवासामधून येतं, कोणाला 1 दिवस लागतो, कोणाला 2 दिवस लागतो. तर मग आम्ही जे असे शेजारचे वगैरे असतो ना, म्हणजे एकमेकांना जेवण देणं, चहा देणं, ब्रेकफास्ट देणं असं चालू असतं. तर ते मला बोलले की तू मुलांमुळे जेवण वगैरे काही देऊ नकोस, फक्त चहा बनवून दे आमच्यासाठी. तर मग मी त्यांच्यासाठीच 4 कप चहा बनवून. चला तर मग बाय बाय.